नमस्कार मित्रांनो, इन्फोपॉइंट मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत ज्याने सध्या बाजारात आणि आरोग्याच्या दुनियेत मोठी खळबळ उडवून दिली आहे। हो, आज आपण पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूटची संपूर्ण माहिती। हे फळ दिसायला जितके आकर्षक आहे तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे। या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा इतिहास, ते भारतात कसे आले, त्याचे भारतातील उत्पादन, आरोग्यदायी फायदे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फळ कोणी खावे आणि कोणी खाणे टाळावे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ड्रॅगन फ्रूटची सुरुवात कशी झाली याविषयी बोलायचे झाले तर हे फळ मूळचे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील आहे। तिथे याला पिटाया म्हटले जायचे। या फळाची बाहेरील त्वचा काटेरी आणि चामड्यासारखी दिसते, जी आशियाई संस्कृतीतील ड्रॅगनच्या खवल्यांसारखी वाटते, म्हणूनच याचे नाव ड्रॅगन फ्रूट पडले। हे फळ कॅक्टस म्हणजेच निवडुंग प्रजातीतील आहे। आता हे फळ भारतात कसे आले आणि याचे उत्पादन कुठे घेतले जाते ते पाहूयात। 20व्या शतकाच्या शेवटी म्हणजेच 1990च्या दशकात हे फळ थायलंड, व्हिएतनाम आणि मलेशिया यांसारख्या आशियाई देशांतून भारतात आणले गेले। सुरुवातीला काही हौशी शेतकऱ्यांनी आणि संशोधन संस्थांनी बागांमध्ये याची प्रायोगिक तत्वावर लागवड केली। कमी पाण्यात येणारे आणि दुष्काळी भागातही उत्तम उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे हळूहळू भारतीय शेतकऱ्यांमध्ये याची लोकप्रियता वाढली। भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रूटचे मोठे उत्पादन घेतले जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि लातूर या दुष्काळग्रस्त किंवा कमी पाण्याच्या भागांमध्ये शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती अत्यंत यशस्वीपणे करत आहेत। आता ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे पाहूयात। यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते। फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर होतात। यातील लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी ॲसिड्स असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात। तसेच यामध्ये आयर्न म्हणजेच लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। हे फळ कोणी खावे तर मधुमेही रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे, कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही। वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठीही हे उत्तम आहे, कारण यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते। ज्यांच्या शरीरात रक्ताची किंवा आयर्नची कमतरता आहे त्यांनी हे नक्की खावे। तसेच जिम आणि वर्कआउट करणाऱ्यांसाठी वर्कआउटनंतर शरीराला लगेच ऊर्जा आणि हायड्रेशन देण्यासाठी हे उत्तम फळ आहे। पण हे फळ कोणी खाऊ नये किंवा सांभाळून खावे हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। काही दुर्मिळ प्रकरणात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने अंगावर पित्त उठणे किंवा तोंडाला सूज येणे असा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो। यामध्ये फायबर आणि पाणी जास्त असते, त्यामुळे अतिसार किंवा जुलाब झाले असल्यास हे खाणे टाळावे। ड्रॅगन फ्रूट बीपी कमी करण्यास मदत करते, त्यामुळे ज्यांचे ब्लड प्रेशर आधीच खूप कमी राहते त्यांनी हे मर्यादित प्रमाणात खावे। आणि हो, लालगर असलेले ड्रॅगन फ्रूट जास्त खाल्ल्यास लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल दिसू शकतो, पण घाबरण्याचे कारण नसते, ते अगदी सामान्य आहे। मित्रहो, ड्रॅगन फ्रूट हे निसर्गाने दिलेले एक उत्तम वरदान आहे। योग्य प्रमाणात याचा आहारात वापर नक्की करा। तुम्हाला इन्फोपॉइंट मराठीची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।